कार्य केलं की आपण पाण्याचा पुरवठा सुद्धा करू. नंतर विचारणा केली की तितके लोकांना आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय. त्यानंतर चौथा दिवस जो आहे दिनांक 13 जानेवारी आणि आपला 10 जानेवारी रोजी. त्यानंतर 11 जानेवारी रोजी अशी केलेली आहे. यावर्षी नेहमीप्रमाणे आपलं जे या दिवशी देवस्वारी व पालखी पूजन ती तयारी यावेळेस थोडीशी वेगळ्या पद्धतीची तयारी आपण केलेली आहे आणि ती तयारी दोन्ही महोत्सव पशुसंवर्धन विभागाचे जे बक्षीस वितरण आहे ते आणि समारोप आहे. मला एक्झॅक्टली माहिती नाही की तितके लोकांना हे परवडणार का. माडेगाव यात्रा 10 ते 14 जानेवारी माडेगाव तालुका लोहार जिल्हा नांदेडला भरणार आहे आणि नांदेडची दक्षिण भारताची सर्वात मोठी यात्रा आहे. 3 ते 4 राज्याचे लोक माडेगाव यात्रेला येतात आणि श्री खंडोबाचे दर्शन करतात. यावर्षी जिल्हा परिषदेने त्याच्या नियोजनासाठी 6 महिन्यात प्रयत्न केलेला आहे, मेहनत केलेली आहे. त्याच्यामध्ये नवीन काय गोष्टी केल्या. आपण पशुप्रदर्शनाचं जे फील्ड होतं त्याला लेवल केलो, डस्टबिन लावलो, आपण तिथे घाटाचं नियोजन केलो, पाईपलाईनची दुरुस्ती केलो, नवीन टाकलो, स्वच्छतावर बळ दिला की प्लास्टिक मुक्त आव्हान दिलं कारण की जनावर येतात माडेगाव यात्रेला. तर माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की तुम्ही तुमची यात्रा आहे, एक इतिहास आहे त्या यात्रेचा, तर तुम्ही जावा आणि तिथे दर्शन पण करा आणि थोडंसं बाकी आमचे स्टॉल वगैरे येणार त्यांचा लाभ पण घ्या. दरवर्षीपेक्षा यावर्षी नियोजनाचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य मी असं वेगळं ठरलं नव्हतं. मी जसं अगोदर सुद्धा सांगितले की हे जे आयडियाज आहे माझे नाही आहे म्हणून तिथले जे लोकांचे तर लोकांनी मला म्हटलं मॅडम लास्ट इयर किंवा त्याच्या मागच्या वर्षी ही प्रॉब्लेम आली होती त्याला सोडवा. जसं फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देते की तिथे पाईपलाईन होती जी नेहमी फुटत होती.